22 जानेवारीला अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडेल। यासाठी अयोध्येत कार सेवेत असताना शहीद झालेले बुलढाण्यातील विष्णुदास नेमाने यांच्या कुटुंबियांना प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण मिळाले। खामगाव तालुक्यात शिरला नेमाने येथील विष्णुदास नेमाने यांना 1992 मध्ये वीरमरण आलं होतं। जानेवारी रोजी अयोध्येमध्ये श्री रामलल्ला यांच्या मंदिराची जी आहे प्राणप्रतिष्ठा सोहळा ऐतिहासिक सोहळा पार पडतोय आणि या सोहळ्याचं निमंत्रण जे आहे हे बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील शिरला नेमाने या गावातील प्रल्हाद नेमाने यांना आलेला आहे। काय नेमकं याचं कारण आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तुम्हाला या ऐतिहासिक सोहळ्याच्या कार्यक्रमाचं जे आहे निमंत्रण आलेलं आहे, काय नेमकं कारण आहे? 6 डिसेंबर 1992 मध्ये ज्यावेळेस अयोध्येला कारसेवक म्हणून माझे बंधू गेले होते, त्यावेळेस कारसेवा करत असताना त्यांना तिथे वीरमरण आलं। काय नेमका तिथला अनुभव होता, कशा पद्धतीने वीरमरण आलेलं? ज्यावेळेस बाबरी ढाचा पाडायचा होता त्यावेळेस माझे बंधू सगळ्यात पहिले त्या बाबरी ढाच्यावर गेल्या असताना त्यांना ते बाबरी ढाचा पाडला आणि काही कारसेवक सुद्धा तिच्यावर गेले होते। बाबरी ढाच्याचा घुंगट ज्यावेळेस बाबरी ढाच्याचं घुंगट पाडायचं होतं त्यावेळेस माझे बंधू सगळ्यात पहिले गेले आणि त्यांनी तिथं टिकास मारून सुरुवात केली। बाकी नंतर सगळे कारसेवक गेले। कारसेवकांनी तो बाबरी ढाचा जो ज्यावेळेस घुंगट पाडायचं त्यावेळेस घुंगट पाडत असताना माझ्या मोठे बंधू विष्णुदास रामराव नेमाने हे त्या घुंगटाच्या खाली दबले आणि त्यांना तिथं वीरमरण आलं। कार्यक्रमाचे आपण साक्षीदार होणार आहात, काय भावनात कधी जाणार? हो, 22 जानेवारीला जे मला निमंत्रण पत्रिका मिळाली आहे तर तिथे ज्या सोहळ्यामध्ये मला सहभाग घेण्याचा जो आनंद होत आहे, मला निमंत्रण पत्रिका मिळाल्यामुळे मी त्याचा साक्षी होणार आहे। माझ्या भावाचं झालेलं जे स्वप्न आहे ते पूर्ण झालं, त्यामुळे मला अतिशय आनंद झाला आहे। संदीप वानखडे, पुढारी न्यूज, खामगाव, बुलढाणा।